श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या व्हिडिओमध्ये आज आपण म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने सत्यनारायण पूजा कशी करावी हे बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपले जे काही उजव्या हाताची मधली 3 बोटं आहे ती पाण्यामध्ये बुडवायची आहे. ते पाणी डोळ्याला लावायचंय. आरंभित कार्य निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः. मंगल तिलक करायचं. आता हळदी कुंकू लावून घ्या. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षत्रास्त्रे अंगे तुष्टवास्तनुर्भवेशेम देवहितं यदायो. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु. ओम शांती शांती शांती. मंगल तिलक झाल्यावर आता आपल्याला आचमन करायचंय. पहिले 3 चमचे पाणी पिऊन घ्यायचंय. नंतर 4थ्या चमच्यात अन्न सोडायचंय. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. तांबडा सोडून द्या. ओम गोविंदाय नमः. हात पुसून उर्वरित नाव श्रवण करा. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. विष्णवे नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम वामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वामनाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अदक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरे नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. आता आपल्याला विनियोग करायचा आहे. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग. प्रथम आपले जे काही मधले 2 बोट त्यांनी डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. नंतर ते अंगठीने दाबून मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आता डाव्या नाकपुडीवरची जी बोट आहे ती काढून श्वास बाहेर सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीवरचा अंगठा काढून घ्यावा आणि नंतर प्राणायाम म्हणावा. याला प्राणायाम विधी म्हणतात. चला आता आपण पुढची पूजा घेऊया. कोणतीही पूजा सुरुवात करताना प्रथम आपण स्वामी स्तवन आणि स्वामींचा एक महामंत्र हा घ्यायचा असतो. त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करत असतो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवता नमः. श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्ता अवतार दिगंबरे तिवर्या स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यमेकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वासोदन कंठाटोपी च माला दंडकमंडलोदर कट्टांकर क्षेत्र गंडते लोकपाल कृष्ण भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जय जागरणा परात पराकवलसना ब्रह्मानंद यतिवर्या. जय 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 पुराण पुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षुकनालया भक्त जनताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझे वसंधरा पूर्णचंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू दत्ता तू इंद्र अष्टाधिक पालादे समग्र तुझ रूपे नटला स्वीकारता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्थ निश्चय जंगमाने स्थिर तुझ व्यापले समग्र तुझ लागे दिमद्याग्र कोटेनेसे पाहता सोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुणा ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्र ते नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठी झाले सर्व मी केवळ अल्पमते करू केव्हा आपली स्तुती सहस्र निश्चिते शिंगाख्याते वर्णिता दूर ठेवला चरणी माथा रक्षयमय समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना ना विजय आपल्या मना कृपा समुद्र यामिनाचे दे सदैव पाप तापानी दैन्य सर्व जाऊन निरसन इह लोके सौख्य देवन परलोक सदन करवावे दुस्तरा भवसागर याचे पाय पैलतिरा त्वनाम तन्नी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बोली नाना न बाध तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान ते मिळणे सोन ज्ञाना करू दय प्रगोट पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान तो नसो
सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जब पंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा वर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणे समर्था असो या संसारात प्राचिंतव नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगमच लागे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ स्वामींची. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. आता आपण सेवेला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला सर्व अशी मांडणी करून घ्यायची. प्रथम एक पाट घ्यायचा आहे, ही जागा पुसून घ्यायची जिथं आपल्याला पूजा मांडायची ती जागा पुसून घेऊन तिथं छान रांगोळी काढायची. बघा, एक पाट मांडायचा आहे. पाटावर सफेद कपडा ठेवायचा आहे. त्यावर आपल्याला अशी फुलाची छान मी फुलं टाकली थोडीशी माझ्याकडे होते म्हणून. त्यावर नंतर 3 जोड पानं ठेवायचे 2-2 करून. त्यावर गणपती बाप्पा, कुलदेवता आणि वरुण देवतेची सुपारी ठेवायची. एक अखंड दिवा, आपलं सत्यनारायण भगवानांचा फोटो, कलश. आता आपल्याला कलशा सर्व याची एक एक करून पूजा करायची आहे. बघा, आता आपल्याला प्रथम आपण दीप प्रज्वलन करून घेतले. त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत. ओम दीप देवताभ्यो नमः नमः हरिद्राम कुंकुमचम सकल सौभाग्य द्रव्याने समर्पयामी ऋतुकाल पुष्पाने समर्पयामी. आता आपल्याला जो कलश ठेवलेला आहे आपण कलशामध्ये कलशाची पूजा करायची. कलश हा पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्याच्या खाली मी तांदूळ ठेवलेले आहेत. दिव्याखाली मी तांदूळ ठेवलेले आहेत किंवा मग गहू पण ठेवू शकता तुम्ही. तर कलश भरून घेतलेला आहे आपण. कलशामध्ये मी आंब्याचा डाळा आणि साईडला 5 पानं वगैरे असे ठेवलेले आहेत. तुमच्याकडे जसं नागिनीचे असतील तर तुम्ही नागिनीचे ठेवू शकता. तर आता कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता टाकायचे आहेत. मी सुपारी आणि नाणं टाकलेले त्याच्यामध्ये. सुपारी नाणं टाकायचंय आणि एक फूल टाकायचंय. ओम कलश देवताभ्यं नमः नमः हरिद्राम कुंकुमचम सकल सौभाग्य द्रव्याने समर्पयामी ऋतुकाल पुष्पाने समर्पयामी. आता याच्यावर आपल्याला जो काही आपण ताट घेतलेले आहे त्याच्यामध्ये तांदूळ भरून घेतलेले बघा. तामण असं घ्यायचंय, भरून घ्यायचंय तांदळाने पूर्ण आणि त्याच्यावर आपल्याला ते असं ठेवायचंय. त्याच्यावर आपल्याला नंतर विष्णू भगवानांची मूर्ती ठेवायची, बाळकृष्णाची. आता आपण प्रथम जी पहिली जोड पानावरची सुपारी ती घ्यायची, तिचं पूजन करायचंय. आता ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः शुद्धोदकं स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाला स्नान घालायचंय आणि गणपती बाप्पांची सुपारी परत जागेवर ठेवून द्यायची. ओम सिद्धिबुद्धी सहिता श्रीमन महागणाधिपते नमः सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु. आता आपल्याला गणपती बाप्पांची जी काही सुपारी तिचं आवाहन करायचं. गणपती बाप्पांना 2 दाणे अक्षता हातात घ्यायचे आहे. ओम श्री सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपते नमः आवयामी 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 स्थापयामी असं म्हणून त्या अक्षरा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर टाकायच्या आहेत. आता आपण पंचोपचार पूजा घेऊया. श्री सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपते नमः विलेपनार्थे
चंदनं समर्पयामि अलङ्कारार्थे अक्षदं समर्पयामि हरिद्रं कुङ्कुम चं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालद्वपुष्पाणि समर्पयामि दुर्वा अत्यंत दुर्वा वाईशीर गणपती बाप्पांना प्रिय दुर्वाणी समर्पयामि धूपम् आग्रापयामि दीपं दर्शयामि धूप दीप दाखवायचा आहे दीपं दर्शयामि आता आपल्याला पाण्याचं भूमिमंडल करून घ्यायचंय गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे पाण्याचं असं चौकोन करायचं आहे त्यावर तुळशीपत्र एका वाटीमध्ये आता खडीसाखर घेतलेली मी त्यावर एक तुळशीपत्र ठेवलेले एक तुळशीपत्र हातात घ्यायचंय पाण्यामध्ये बुडून नैवेद्य भोवती 3 वेळा फिरवायचंय प्रोक्ष हवं तसोतरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम प्राणाय स्वाहा ओम आपणाय स्वाहा ओम व्यनाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा तुळशीपत्राचं देठे गणपती बाप्पांच्या सुपारीकडे करायचंय आणि तुळशीपत्र वाहून द्यायचंय 1 चमचे पंचामृत सोडायचंय मद्यपानीं समर्पयामि पुन्हा प्रोक्ष परत दुसरं तुळशीपत्र घ्यायचंय पाण्यामध्ये बुडून नैवेद्य भोवती 3 वेळा फिरवायचंय ओम तसेत्रण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम प्राणाय स्वाहा आपणाय स्वाहा व्यनाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा तुळशीपत्र गणपती बाप्पांच्या सुपारी वाहून द्यायचंय 3 चमचे पंचामृत सोडायचंय ओम उत्तराप्रक्षं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि एक फूल घ्यायचंय गंध अक्षदा हळदी कुंकवामध्ये बुडवायचंय आणि ते गणपती बाप्पांच्या सुपारीला वाहून द्यायचंय करोदवर्तनार्थे चंदनं समर्पयामि श्री सिद्धिबुद्धी सहित श्रीमन् महागणाधिपते नमः शर्कराखंडानि नैवेद्यं समर्पयामि ध्यायामि नमस्कारानि समर्पयामि आता आपली दुसरी जी सुपारी आहे वरून कुलदेवतेची ती ताटामध्ये घ्यायची आहे तिला स्नान घालायचंय श्री कुलदेवताभ्यो नमः नमः शुद्धोदकं स्नानं समर्पयामि पुसून घ्यायचे 2 नंबरला ठेवायची 2 विड्याची जी जोडपान आहेत त्यावर ठेवायची श्री कुलदेवताभ्यो नमः नमः सुप्रतिष्ठितमस्तु 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 2 दाणे अक्षरा घ्यायचे हातामध्ये आपल्याला कुलदेवतेला बोलवायचंय श्री कुलदेवताभ्यो नमः नमः आवायामि स्थापयामि आवायामि स्थापयामि आवायामि स्थापयामि पंचोपचार पूजा घेऊया श्री कुलदेवताभ्यो नमः नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि अलङ्कारार्थे अक्षदं समर्पयामि हरिद्रं कुङ्कुम चं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालद्वपुष्पाणि समर्पयामि धूपम् आग्रापयामि श्री कुलदेवताभ्यो नमः नमः दीपं दर्शयामि आता आपल्याला पाण्याचं मंडल करायचं नैवेद्यासाठी त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे वाटीमध्ये तुळशीपत्र ठेवायचे एक तुळशीपत्र हातात घ्यायचे पाण्यामध्ये बुडून नैवेद्य भोवती 3 वेळा फिरवायचे प्रोक्ष ओम तसेत्रण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आता आपल्याला कुलदेवतेला नैवेद्य भरवायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम आपणाय स्वाहा ओम व्यनाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा तुळशीपत्र वाहून द्यायचे 1 चमचा पाणी तामणामध्ये सोडायचं आहे ओम मद्यपानीं समर्पयामि पुनः प्रोक्ष परत दुसरं तुळशीपत्र हातात घ्या पाण्यामध्ये बुडून नैवेद्य भोवती 3 वेळा फिरवायचे ओम तसेत्रण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् परत एकदा आपल्याला नैवेद्य भरवायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम आपणाय स्वाहा ओम व्यनाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा तुळशीपत्र वाहून द्यायचे 3 चमचे पंचामृत सोडायचे ओम उत्तराप्रक्षं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि एक फूल घ्यायचंय गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवायचंय
श्रीकुलदेवताभ्यो नमः नमः करोदवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि श्रीकुलदेवताभ्यो नमः नमः शर्कराखण्डानि नैवेद्यं समर्पयामि दयं ध्यायामि नमस्काराने समर्पयामी. आता आपल्याला वरुण देवतेची 3 नंबरची सुपारी येते घ्यायची ताटामध्ये, तिला स्नान घालायचंय. श्री वरुण देवताभ्यो नमः नमः शुतोदकं स्नानं समर्पयामी. सुपारी पुसून घ्यायची आहे आणि आपली 3 नंबरची जी जोडपान आहे त्यावर सुपारी ठेवून द्यायची आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः नमः सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु. 2 दाणे अक्षर हातात घ्यायचे आहेत. आता आपल्या कुलदेवतेला आवाहन करून स्थापायचे आपल्या जागेवर. श्री कुलदेवताभ्यो नमः नमः आवयामी स्थापयामी आवयामी स्थापयामी आवयामी स्थापयामी. पंचोपचार पूजा घेऊया. श्री कुलदेवताभ्यो नमः नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी अलंकारार्थे अक्षदं समर्पयामी हरिद्रां कुमकुम चं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी ऋतुकाल 2 पुष्पाणि समर्पयामी. श्री वरुण देवताभ्यो नमः नमः श्री वरुण देवताभ्यो नमः नमः धूपमाग्रापयामी दीपं दर्शयामी. आता आपल्या वरुण देवतेला नैवेद्य दाखवायचा आहे. वाटीमध्ये खडी साखर घेतलेली, त्याच्यामध्ये 1 तुळशीपत्र ठेवायचंय. 1 तुळशीपत्र हातात घ्यायचंय. पाण्यामध्ये बुडून नैवेद्य भोवती 3 वेळा फिरवायचंय. प्रोक्ष ओम तस्वितरन्नं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता आपल्या वरुण देवतेला नैवेद्य भरवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. 1 चमचे बांतामना सोडा मद्यपानीं समर्पयामी पुन्हा प्रोक्ष. परत दुसरं तुळशीपत्र हातात घ्यायचंय. पाण्यामध्ये बुडून नैवेद्य भोवती 3 वेळा फिरवायचंय. ओम तस्वितरन्नं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. 1 फुल घ्यायचंय. गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवायचंय. ओम श्री वरुण देवताभ्यो नमः नमः करुद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी श्री वरुण देवताभ्यो नमः नमः शर्कराखंडानि नैवेद्यं समर्पयामी दयं ध्यायामी नमस्कारानि समर्पयामी. आता जो आपण सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवलेला आहे त्यावर फुलाने पाणी शिंपडून घ्या. श्री सत्यनारायण भगवानाय नमः नमः शुद्धोदकं स्नानं समर्पयामी. फोटो पुसून घ्यायचा आहे. पंचोपचार पूजा घेऊया आपण फोटोची. श्री सत्यनारायण भगवानाय नमो नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी अलंकारार्थे अक्षदां समर्पयामी हरिद्रां कुमकुम चं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी ऋतुकाल 2 पुष्पाणि समर्पयामी. आता ज्यांच्याकडे हार असेल त्यांनी हार घालायचा आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी फुलवायचे. प्रिय तुलसी दलपत्राणि समर्पयामी धूपम आग्रापयामी दीपम दर्शयामी. आता आपल्याला बालकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. आता आपण देवारातून जेव्हा मूर्ती घेतो तेव्हा 2 दाणे अक्षर हातात घ्यायचे आणि मूर्ती उचलताना मूर्तीवर 2 दाणे अक्षर टाकायचे आहेत. श्री राधिका सहित श्री पुरुषोत्तमाय नमः अभिषेक पित्यर्थे आवाहनार्थे अक्षरं समर्पयामी असं म्हणून मूर्ती उचलून घ्यायची. जिथून मूर्ती उचलली त्या जागेवर परत 2 दाणे अक्षर टाकायचे आहेत. आसनार्थे अक्षरं समर्पयामी असं म्हणायचंय आणि मूर्ती उचलून घ्यायची. मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि अभिषेकासाठी गळती चालू करायची. आता आपण श्री सूक्त आणि पुरुष सूक्त घेऊया.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री सूक्त. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदमाव ताम् आव जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यमिन्द्रियं गामशं पुरुषाणाम् अशुपुररथमध्ये हास्यनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवे श्रीमां देवी विषितां कस्वस्मिता हिरण्यप्रकारं मार्गज्वलन्ति तुल्पतर्पयन्तीं पद्मस्थिता पद्मवर्णतामि उपहवे श्रियं चन्द्राप्रभस्सैष ज्वलन्ति श्रियं लोकदेवजुष्टामुदारं तां पद्मिनीं शरण्यं प्रपद्ये लक्ष्मीच्युतां तां ऋणे आदित्यवर्णो तपसोद जात वनस्पतिस्तवृक्षते बिल्वः तस्य प्रान्तपसन्तो मयन्त्र लक्ष्मी उपेद्यो मादेव सककीर्तिष्मन्नं स प्रादुर्भूतो अस्मिरष्टस्मिन् कीर्तिमूर्ति दातु मे च्युतपिपासमलं ज्येष्ठालक्षणश्याम्यम् अभूतिं समृद्धस्य सर्वनिध मे गृहाता गन्धद्वारा दुरादर्शनित्या पुष्टकरिष्यमीश्वरे सर्वभूतानं तामिहोपवे श्रियं मनसकाममाकुति वात्सत्यं शिवाय पशूनां रुक्मन्मस्य महीश्वरेश्वरतमेश कर्दमेन प्रजभूतामयी संभव कर्दमाश्रियमस्य मे कुले मात्रं पद्मालिनीम् आपस्त्रन्तु स्निग्धाञ्चितुस्मे कुर्या निचिते मात्रं श्रियमस्य मे कुले अर्धाय किरणेष्टि सुवर्ण हेममालिनीं श्रियं हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदमाव अर्धा पुष्करिणी पुष्टिपिङ्गलपद्मालिनीं चन्द्रां हिरण्यलक्ष्मीं जातवेदमाव तामाव जातवेदलक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावदशानुविन्द्यं पुरुषाणां य शुचि प्रयतो भूत्वा जुह्यादाज्यमनोहं सुक्तं पंचदशं श्रीकामं सततं जपेत. आता अभिषेक बंद करायचा आहे. पद्मानवे पद्मवरू पद्माक्षी पद्मसंभवे तन्मयवस्य पद्मसेन सकुमलभ्यम अशुधाय गोदाय धनदाय महाधन धनमलोतावे सर्व कामाचे दैमे पद्मनने पद्मविपन्ने पद्मप्रिय पद्मधरात्यक्षी विशुप्रेषु मनुकृत पादपद्ममेन संदत्तं पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तशोधे गौरतं प्रजानं भवसि माता विशुतं कुरुतु मे धनमाग्नेधनं वयधनं सूर्यधनं वसुधनं इन्द्र बृहस्पतिर्वरुणं धनमस्ति मे वैनतेन समं पिमं समं पिम्बरुता सौन्दनं सुमिनं दासमिना कृतनं च मास्तरं लोभं न शोमन्ते भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलय सर्वजस्तदवन्तरं कुशगन्धमानि शुभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरे प्रसिद्धमयं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवी प्रियं लक्ष्मीप्रिय सखी देवी नमो चितोलभां महालक्ष्मी चोदना विष्णुपत्नीची धीमहि तन्न लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यं विधात शवमानं मह्यते धान्यं धनं पशुबहु पुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुते श्री सोक्तम. आता आपल्याला पुरुष सूक्त घ्यायचंय. हरि ओम. सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात भूमेश्वतो ऋत्वात तुषाडगुलं पुरुषे वेदं सरयदभूतं यच भयम् उतामृतत्वशेषानेदिन्नातिरोते एतावानस्य महिमा तुजायुष्य पुरुषः पादस्य विश्वभूतानि त्रिपादसमृतं दिवे त्रिपादरूप पुरुष पादस्य भवत पुनः ततो विश्वडते शासन शनेबे तस्माद् जायत विराजोदि पुरुषः स जात्यरचित पशुवत भूमिमत पुरः यत पुरुषन विषदेवा यज्ञमतन्वत वसंत सज्जं ग्रीष्मिदं शरद्वे तं यज्ञं बहिर्षि पुरुषान् पुरुषं जातमग्रततेन देवजन्त सदर्शस्वये तस्माज्ञातसरहूत संवृतं पुरुषराजं पशुताशकवायव्यं नारायणेन क्रमशे तस्माज्ञातसरहूत रुजिसामञ्जेन्द्रे छन्दाशिजेन्द्रे तस्माजुष्मात जायत तस्मादश्वाजयन्त एकेचोभयदत गावजेन्द्रे तस्माजवय यत पुरुषेण गदिता कथिता विकल्पेन मुखं किमस्कि बाहुकावरूपादौच्यते ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजेन कृतः वृतदस्य देशं पदभ्यां शुद्राजयत चंद्रमा मनसो जात स्वशस्त्रय जयत मुखादेन्द्राग्निश प्राणदैर्जयत नाभे आसीदन्तरिक्षं शिष्णुदो समवतत पदभ्यां भूमि दिश्य श्रोतरतलकल्पना सप्तशस्त्र परिदय श्री सप्तसमिता कृतः देवायज्ञन्तर्मणा बन्धं पुरुषं पशुवं यज्ञनियज्ञमजन्त देवास्तान् धर्माणि प्रथमान्यासना तेहनाकं महिमान संचिते त्रिपुरसदा सन्ति देवाः. अभिषेक बंद करायचा आहे. फलश्रुती. हरि ओम. अतो देवावन्तु नो तु विष्णुचक्रमे पृथ्व्या सप्तधामाभि इदं विष्णुचक्रमे त्रिधानि पदं सममस्य पासुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुगोपादभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णुकर्माणि पश्यतो व्रतानि स्पस्पशे इन्द्रस्य युजसुखा तद विष्णु परं पदं सदा पश्यन्ते सुराय दिवि वचपुरा तदं तद विप्रासिपन्य जागृवस्य समिन्दते विष्णू येत परम पदम. शांती मंत्र. परत अभिषेक चालू करायचा आहे. ओम देवस्व ओम देवस्य त्वासौ तु प्रस्य वैश्वानुभावभ्यां पुष्णास्तभ्यां अमृतयसा सूर्यस्य वर्चस्वे नन्द्रे दयाना विशेषा विबला ईश्वरशरध्याय
ओम भूर्भुवस्वामृताभिषकोस्तो शांती पुष्टी तोष्टे श्वास्तो. ओम शांती शांती शांती. आता जे गळतीमधलं उरलेलं पाणी आहे ते आपल्या बालकृष्णांच्या मूर्तीवर वाहून द्यायचंय. श्री राधिका सहित श्री पुरुषोत्तमाय नमः. अभिषेकं स्नानं समर्पयामि पुनरपि शुद्धोदकं स्नानं समर्पयामि. मूर्ती पुसून घ्यायची आहे. तांबण्यामध्ये आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यावर एक आसन असेल तर तुमच्याकडे आसन टाकायचंय आणि त्यावर आता आपली बालकृष्णाची मूर्ती ठेवायची. तुमच्याकडे वस्त्र असेल तर तुम्ही वस्त्र घालायचे मूर्तीला. छान मुकुट घालायचा आहे मुकुट असेल तर. आणि तांबण्यामध्ये ती आता आपल्याला स्थापित करायची. श्री राधिका सहित श्री पुरुषोत्तमाय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु. मुकुट घालायचा आहे. आता आपण पंचोपचार पूजा घेऊया. माझ्याकडे मोरपंख आहे, इथं मोरपंख ठेवते असा. पंचोपचार पूजा घेऊया. श्री राधिका सहित श्री पुरुषोत्तमाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्री राधिका सहित श्री पुरुषोत्तमाय नमः. अलंकारार्थे अक्षरं समर्पयामि. हरिद्रां कुंकुमचं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. ऋतुकालदो पुष्पाणि समर्पयामि. प्रियतुलसीदलपत्राणि समर्पयामि. धूपम् आग्रापयामि. दीपं दर्शयामि. आता आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासाठी पाण्याचं भरीमंडल करून घ्यायचंय आणि आपण जो शिऱ्याचा नैवेद्य बनवलाय तो त्यावर ठेवायचा आहे. आणि त्या नैवेद्यावर एक तुळशीपत्र ठेवायचंय. एक तुळशीपत्र हातात घ्या. पाण्यामध्ये बुडवून नैवेद्यभोवती 3 वेळा फिरवायचंय. प्रोक्षः ओम तस्वितुरन्नं भर्गो देवश्रीमयी धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा ओम आपणाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. 1 चमचे पंचामृत सोडा. मद्यपानीं समर्पयामि. पुनः प्रोक्षः. परत दुसरं तुळशीपत्र घ्या. पाण्यामध्ये बुडून नैवेद्यभोवती 3 वेळा फिरवायचंय. ओम तस्वितुरन्नं भर्गो देवश्रीमयी धियो यो न प्रचोदयात्. आता आपल्याला पुरुषोत्तम भगवान म्हणजेच बालकृष्ण भगवानांना नैवेद्य भरवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा ओम आपणाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. तुळशीपत्र वाहून द्या. 3 चमचे पंचामृत सोडा. ओमत्रा प्रक्षम समर्पयामि. हस्तप्रक्षालं समर्पयामि. मुखप्रक्षालं समर्पयामि. एक फूल घ्या. गंध अक्षदा हळदी कुंकवामध्ये बुडवा. करोद श्री पुरुषोत्तमाय नमः. श्री राधिका सहित श्री पुरुषोत्तमाय नमः. करोदवर्तनार्थे चंदनं समर्पयामि. श्री राधिका सहित श्री पुरुषोत्तमाय नमः. यथाशक्ती नैवेद्यं समर्पयामि. दैवं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. आता आपण जे काही आपले सत्यनारायण भगवानांचे अध्याय आहेत ते घेऊया. 1 ते 5 अध्याय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ओम नमो जी गणनाथा तुझे चरणी ठेवून माता. श्री सत्यनारायणाची कथा वधवी आता स्वामी या. नमो तुझ्या सरस्वती आधी माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगी राजे सुखदाता. कृपा करून माझा अनाथा जो का स्वामी माझा तो. नमो आदि नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्याने चराचर संपूर्ण वागतात तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवाना. त्यांचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तता ते.
आता ऐका कथानुसंधान जे पावन परमगहन नैमिषारण्य शौनकाधिक ऋषीगण सुता लागे पुसते झाले. कलियुगी मानव जन बहुत झाले मतीहीन, त्यांचा उद्धार व्हावा ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामनसिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास कलित सोपा सर्वांस ऐका ऐसा काही सांगावा. सुतुवाच शौनका, तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंत लागून पुसता झाला कर जोडून त्याचे अनुसंधान सांगतो. भगवान वाच कलित करी पापांचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो. प्रगट करून ब्राह्मणांद्वारा तोचे प्रसंग सर्व बरा. श्री हरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझं कारण आहे. कृतयुगी तैसे त्रेतायुगे द्वापराचे अंती कलियुगे सत्यनारायणाचे पूजा मार्गे ब्राह्मणद्वारा प्रगट केले. काशीपुरी ही विख्यात तेथे शतानंद नामे ब्राह्मण राहता. पुत्र कलत्र कुटुंब सहित दिन गृहस्थाश्रमी असे तो. वैष्णव व्रत परायण दरिद्री करून व्यापिला पूर्ण कुटुंब निर्वाहन कारण विशेष जात झाला. नम्र आणि शांत होत त्यास प्रत्यक्ष देव होता. वृद्ध ब्राह्मण विशेष शांत पुसे विप्रा लागुनी कुठे केले तू प्रयाण काय म्हणे इच्छा धरून ब्राह्मण वाच भिक्षार्थ्याम्ही जाण ग्रामस जात असो. सत्यनारायण वाच भिक्षावृत्ती ब्राह्मणास परमधर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश ऐके ब्राह्मोत्तमा. सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वांचे. दारिद्र्याचा करुण नाश भुक्ती मुक्ती देत विशेष शोक संतापाचा हिलेश काही एक उरून दे. त्या हरीस तुझा ईश्वरन मनोभावे प्रीती करुणा तोची शोक संताप नासून मनोरथ पूर्ण करीला. स्वमुखी ऐसे वदुना भूदेवास सांगत असे आपण कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांग पा. सत्यनारायण वाच मीच सत्य रूपे करुणा प्रत्यक्ष झालो निरंजना मीच विप्र रूप धरून प्रगट झालो तुझ लागे. पाप बोत होता जनी मीच स्वतः अवतार धरुणी भक्तिभावे करुणी तारक होतो सर्वांशी. तू माते शरणी सर्व भावे मज ध्यायी संकटे सर्व ठायचे ठाई लयशी पावतील. ऐसे बोलन तत्काळ रूप आपले अत्यंत आढळत दावित झाला बेलाळ शतानंदा लागुनी. चतुर्भुज मेघ श्याम वर्ण आयुधे करी शोभायमान मस्तके मुकुट परमगहन ब्राह्मण पाहता झाला. पितांबराने वनमाळा चारू हस्ते वदन सावळा ऐसा देखताची ते वेळा मस्तक ठेवले ते चरणे. शतानंद वाच हे भवनाशक मोक्षदानी माझे अपरात्मनातनानी तुझे पाया लागुने शरण जाण मी असे. नमस्कार करतो तो चरणी भव समुद्रात गेलो बुडूनी. तुझे स्वरूप विसरूने मूढपाय झालो मी. आधी अनादि मायेचा करता तुझी भक्तांची संकटे हरता. तुझे आज्ञे विना त्रिजगता सामर्थ देवाधिका नसे. नमो सत्यनारायण रूप विश्व हेची तुझे स्वरूप. तुझे सर्वांचा काळ रूप तारक सर्वांशीच तू. भाग्य माझे उदय असे आले तुझे कृपे पाहिली पावले. मज दिना ते उद्धरेले नारायण सर्वेशा. मी न जाणे कवन प्रकार केला माझा अंगीकार. आदे अनादि विश्वंभर मज दिना ते तारावे. मी दरिद्रे करून व्यापिलो आहे परिपूर्ण आता तुझे. करुण इतिहास सकळ श्रवण करुण कृतकृत झाला. भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला गणनीळ. ब्राह्मणा ते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान. शतानंद वाच रथ अश्व आणि हत्ती मंदिरे याने चामरे डोलते. दास दासी आणि पदाती लक्ष्मी विपुल दे मजा. गाई म्हशी वासरा सहित दुधा विपुल आनंद देता. काय वाचा करुणे मनात आपली भक्ती ही द्यावी. तथास्तु म्हणे भगवंत दिदले तुझला मनवांचित. अंतकाळी माझे पद प्राप्त तुझं होईल विप्रोत्तमा. ऐसे पावने वरदान कृतकृत झाला ब्राह्मणा. नाना भोग भोगे आपण श्रीपुत्रादी समेता. दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करुणे. आप आपले घरा लागून सर्व जाती जहाले. धन्य धन्य ब्राह्मण ऐसे प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगे. आता पुढे आख्यान भिलाचे सांगेन. उद्धरुने पावला मोक्ष सदन कथा पावन ऐकावी. इथे श्री इतिहास समुच्चय प्रथम अध्याय. श्री सत्यनारायण भगवान की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सुतुवाच निषाद एक काष्टे वेचून नित्य विकावया गावात आणि एके दिवशी काशी पट्टणी भारा आणून ठेविला. तो झाला तुषाकांत शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित मनीभूत झाला. हा ब्राह्मण निष्काचन याचे घरी इतके धन व्हावयासी काय कारण त्या लागे पुसता झाला. निषाद वाच म्हणे ब्राह्मणा तू दारिद्र्य असता कोठून वैभव आले आता. दास दास दे बहुता प्राप्ती झाली तुझ लागे. हात जोडीने म्हणे त्या तू समर्थ सर्व सांगाया मजवरी करुणी दया झाले ते सर्व सांगावे. शतानंद वाच श्री सत्यनारायण देव तैसे पूजिता प्राप्त सर्व कलित जयांचा प्रभाव शिशसैन वर्णवे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होऊन वैभरिले हे. निषाद वाच ब्राह्मणाचे साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मजलागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मजला गुणाचरण तुझं असे मी. साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्टी न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामी या. हे ऐकून या ते वेळा ब्राह्मण सर्व
सांगता झाला. म्हणे जे राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐक पा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार म्हणे पूर्णाग्रात बहुत दिवस राज्य करते प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायण तो तत्पर सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला. सत्यनारायणाची अर्चना मी करीत होतो जाणं हे पाहुणे तो आत्रे करून मज पुस्तक झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार कामना इच्छुनी करते नर निष्काम करते क्वचिताचे मज सांगितले नारायणे जाणं तोची विधान संपूर्ण सांगते झाले. त्याला गुण पूर्वपीठिका ज्यापरी त्याच प्रकारे त्याने जाणं पूजेला श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले ते काळी पूजा करावी भक्ती करुणा युक्त षटफेरीवर अर्जुना तोषत नाही नारायण द्रव्य संभारे करुणी श्री नारायण परमात्मा जाणते अशी सर्वांचा अभिमान सोसत नाही हे सत्य जाणं भक्तीने पूजावा. सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण विदुर गृही तैसेचे जाणं तिथे करून तोषला. दुर्योधनाच्या घरी पूजन अंगीकारी श्रीहरी विदुराचे मंत्री राहता झाला गोविंद. गोपी आजामिळ आणि व्याध हनुमंत विभूषण आणि कृत वादमय काय जे प्रसिद्ध दत्त दानवंतारिले ऐसे ऐकून या राजा पूजा संभार आणून सुओजा मिळवून या प्रीतीने समाजा पूजिता पै झाला. तैसे जे निषाद संपूर्ण भक्तिभावे करी पूजन सर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायणा ते या लोकी सर्व सुख जाण आणि श्रीहरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाणतो. ऐसे एकताची ते वेळा निषाद ऐसे नमस्कार केला तिथून आपले घरा राहता झाला आनंदे. आपले स्वजाती जन निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान सत्यनारायणाच्या पूजेचे मने निश्चय केला त्याने आज काष्ट विक्रियात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजन मी हा निश्चय करून निघाला तो आणायचे धन पावला. चतुर्गुणित ये वेळा आनंद झाला मनात आपले घरी येऊन श्रेय लागी बोलावून सांगता झाला प्रेमे करुणा पूजा सामग्री आणि तो ते ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणत गोधूम चूर्ण आणि कृत दुग्ध शर्करा आणली त्यांचा करुण्या पाक आणि पक्वाने अनेक पुत्र पौत्राधिक सकळ एका अर्चना लागे बोलाविले. ब्राह्मण उपाध्याय येऊन स्थापित झाले सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथा श्रवण करविले. भक्तिभावे नमस्कार करतात रणेश्वरेश्वर प्रसाद सर्व सादर सेवते झाले तत्काळ या लोके भोगवासना जी जी केली त्याने कल्पना ती त्या देवनी वैकुंठ राणा आणि ते स्वसानिध्य देता झाला. श्री इतिहास समुचय सत्यनारायण कथा देतो श्री भगवान श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः. सुतवाच आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जेणे कृतार्थ झाला वैश्य राजाचे उपदेशे मने पूर्णाग्रत चंद्रचूड नामे राजा विख्यात तो मिळवणी जन समजतात सत्यनारायण पूजित असे. तो रत्नपूरचा राहणार साधू नामे वाणी थोर नौकेत भरून धन फार येता झाला नदी मार्गे बहुत जणांचा समुदाय तेथ पाहता झाला यथार्थ मनी धरून या मनोरथ जेता झाला तेथाही चांदवे लखलखित गहना मनी मोत्याने शोभायमान नृत्य वाद्य आणि गायन तेही एकदा झाला. ब्राह्मण कर्तव्य देह ऐसे मनोहर रम्य स्थान पाहून हर्षयुक्त मन वैश्याचे झाले की कर्णधारा कर्णधारा कर्णधारासी म्हणे वचन मी ते पाहून येतो परतो ना तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावे. त्यावेळी सेवक जन हात जोडून बोलते वचन आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी या वैष्णवेतून उतरून नमस्कारून या सभाजन पुस्तकाला तया लागून काय येथे होता आहे सत्य बोलती वचन येथे सत्यनारायणाचे अर्चना कलियुगे ऐसा देव जाण दुसरा नाही सर्वथा राजा लोकांचे हिता करता पूजनाची करी प्रसिद्धता कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समजता दोन घटिका येथे राहून कथा एक परमगहना नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी ऐसे ऐकून साधूवाने वर बोले तया लागूने कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मजप्रते सांगावे. सभ्य वाच सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगाव्या नाही प्रबळ ऐसा कलियुगी फळदाता परंतु थोडे तुझ लागूने सांगतो एके प्रेमे करुणे निर्धनी होणे धनवान अंते उत्तम सुख भोगे अपुत्रे पुत्रवान होऊन अंध येती नयन राज्य गेले तया लागून प्राप्त होय तत्काळ जी जी कामना करते जन तिथे देतो सत्यनारायण पुजुकांचे सर्व विघ्न तत्काळ स्वयं नाशितो. साधुवाने हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलत झाला त्यावेळी सभ्य वाच मजला संतते नाही जाणं कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्यारत्न कृपेन जे देईल पतका कांचने करून मी पूजिन सत्यनारायण हे ऐकून समस्त जन म्हणते प्राप्त होते तुझ लागे. ऐकून हे प्रतिउत्तर संतोषले त्याचे अंतर करून श्रीहरीचे नमस्कार प्रसाद घेता झाला. तेथून आला नावेवरी सेवकास आज्ञा करी नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला. श्रेयने मंगळ वैभवे साधू ओवाळीला जीवे भावे आनंदे करुणी स्वभावे श्रीहरीसी भजत असे. गेला कौतुके काही काळ ऋतुस्नात झाली वेलाळ पती संयोग करून तत्काळ गर्भधारण करती झाली. 9 मास भरता जाणं प्रसवले कन्यारत्नात सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्रकमला सारिखे साधू करून मंगळ स्नान केले कन्याचे मुखावलोकन
ब्राह्मणाने बंदीजन द्रव्य अपार दिले. जन्मपत्र वर्तवून कलावती नाम ठेवणे ब्राह्मण आनंदे करुणे साधू सांगते झाले. कलानिधी चंद्रास म्हणत ते तो इचे मुखावरी वास करीत कलावती नाम ठेवित म्हणून सर्व ब्राह्मण. शुक्ल पक्षी कला वाढत तैशी ती थोर होत प्रौढ अवस्था तिस येत विवंचना करी लग्नाची. गो कांचनपूर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत. धनिक आणि कुळवंत वरनेमिता जाहला. शुभ दिवस लग्न पाहून कन्या अर्पिले त्याला गुण. अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करता झाला. वाद्य नृता दिगीत याचका बहुत द्रव्य देत 16 केला दिवस 7 अंधन फार दिले. जामा तसे पुत्र मानून घरी ठेवला तक्षण. सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा. इथे श्री इतिहास समुचय सत्यनारायण कथा तृतीयोध्याय. श्री सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. सुतोवाच आता साधूंचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास. भोगुन्या सर्व विलास अंती समित पावला. पाहुण्या सुमुहूर्त व्यापार करा वसे निगत मनी मोती रत्ने बहुत नौके भरून चालला. संघ घेऊन जामात देशांतरी प्रयाण करता एक नगर अति अद्भुत नर्मदा तीरी पाहिले. तेथे जामात सहित राहिला त्या जागेत क्रय विक्रय असं म्हणतात करीतसे आनंदे. करावे सत्यनारायणाचे पूजन त्याचे विसरला आठवणा. प्रमादे करुणे धनधान्य त्यात लुब्ध झाला. त्या कर्मविपाके करून तापला परमगहन. एके दिवशी त्या नगरात जाणं राजभंडार फोडिले. त्यातील मणी मोती यांच्या माळा घेते झाले पाहुणे सकळा. निद्रेने व्यापेले रक्ष पाळा कोणी पाहता न झाला. सुत मागद बंदीजन जागे करती राजा लागून. शौचविधी स्नान करून बसता झाला सिंहासने. सेवक जन सर्व येऊन करून सांग साष्टांग नमना. सांगते सर्व वर्तमान चोरे भांडार फोडिले. रत्नमाळा दिधन नेले सर्व हरण करुणा. आज्ञा केली समजता लागून धरुणी आणा चोराते. न अनिता तस्कर होईल तुमचा घात फार. हे ऐकून दूत विचार करते झाले ते दवा. शोधित चालले ग्रामांतर कोठे न लागे त्याचा धार. विलाप करते नाना प्रकार आता काय करावे. राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण. ऐसे मनात भय मानून काय करते झाले. परदेशी साधू जाणून थोर चोर हाच हे स्थापून. त्याचे केले बंधना साधू जामाता सहित. रत्ने आणि मोतिक माळा वसरे घेतली सकळा. पुढे घालून दोघांना राजापाशी आणले. प्रतिकूळ हरिते असं झाला म्हणून राजा काही न बोलला. धन त्याचे ते वेळा राज्य भांडारी ठेविले. स्वदेयस कारागृही घातले जामातसही. लोह शृंखला पायात त्याही सेवक जन घालिते. साधू जामातसहित वारंवार विलाप करत म्हणे हे पुत्र होतात धन आपले कोठे गेले. कोठे माझी भार्या असेल कलावती काय करेल विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न होऊन करे चिंता गहन. मोठ्या प्रयासे धन मिळविले होते मी. कोणत्या कर्मविपाके करून कोणत्या पापांचे आचरण मी केले काळी करून चिंतेत वर्ष लोटली. प्रतिकूळ हरे होत परी जे धन होते संचित. राजदंडे समस्त राहिले ते चोरी नेले. बऱ्या झाली अति दुःखित. पतीचे कला निश्चित वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व कोणी खातसे. घरी काही न राहिले जाण मग कन्येसहित आपण. काष्टे वेचून रानातून निर्वाह करते झाले. अन्न आच्छादन नसतावरे कन्यागतीची काय करे. राहत होता ब्राह्मण शेजारी त्याचे घरी जात असे. तो तेथे सत्यनारायणाचे अर्चना करीत होता. एक ब्राह्मण कलावती करून नमन काय तेथे बोलले. पिता आणि भ्रातार घरास येते सत्वर. तू मज पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीना. अशी ती प्रार्थना करत तथाच तो म्हणते सभासद. कथा ऐकून प्रसाद घेता प्रातकाळी घरी आली. आई म्हणे सुलक्षणा कुठे राहिलीस कोणी कारणा. सत्यनारायण कथा पूजना सर्व ते सांगत असे. माते इच्छा पूजेशी करुणा आहे मनशी तू जरी जाणं. जनकाने भ्रतार मिळवून घरी यावे यासाठी मातेचे आले मनास. भिक्षार्थी गेले नगरास न करता आयास बहुत धन मिळाले. मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करता लीलावती सहित भक्तिभावे पूजिला. कलावतीची पूजा करून प्रसन्न झाला नारायण कृपावंत दयाघन त्याचे वर्णन कोण करी. सत्यनारायण वाच या पूजेचे महात्म्य वर्णून शकती निगमागम. देवादिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषितो. भुक्ती मुक्ती देणार त्यास नसोसे गर्वाचा भार. ब्राह्मण मने चमत्कार श्रीहरीने दाखविला. कलावती करता पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाच्या स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसता बंधन केले तथा मुक्त त्यासी करी आता आज्ञा माझी तुझा असे. स्वपर्यकावरती राजाने निद्रा केली होती. तो विप्ररूपे त्या प्रति बोध करता झाला. माया हरीची प्रगटली मग निद्रा राजाची नेली गेली. विस्मित होऊन त्यावेळी आश्चर्य करी मनात. गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमळापती मुख अवलोकने गृते सिंहासने बैसला. सरळ वृत्तांत वेळा मंत्री असे सांगता झाला. ऐकून प्राधानिक ते वेळा काय बोलते झाले. हे राजेंद्र स्वप्नात पाहिले ते आहे सत्य मनात. झाला हर्षयुक्त मायाची प्रबळ. मग कारागृहातून तत्काळ साधू आणून सनिधताय बैसून पुसते आनंदे. राजे वाच काय तुझे गोत्र कोण देश पवित्र येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांगावे मजपाशी. साधू वाच
रम्य रत्नपूर्ण घर आम्ही तेथील राहणार. क्रय विक्रयाचा व्यवहार येतिवाणी असो आम्ही. मणी मोती हिरे रत्ने विकावी करून या प्रयत्न. राजदूते हे सर्वज्ञ तस्कर म्हणणे आणले. चोर नाही आम्ही जाण मनी पहावे विचारून. राजदूते तुमच्या भयाने धरुणे आणले आम्हासे. अपराध नसता यथार्थ केला आम्हावरी अनर्थ. आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सुचेना. उक्त दिसे तो आता करी वहिले. हे बोलून उभे राहिले ऐकून निश्चय केले त्याच वेळी राजाने. तत्काळ बंधापासून उभे ते मुक्त करून नापिका आणून शमश्रू दोघांचा करविला. गोघृतात तीळ मिळवून अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्र दिले तयासे. पक्वान्न सहित भोजन नाना प्रकारे करून उभय त्यांची घाली भोजन तांबूलही दिले. केला बहुत आदर दुःख भोगित होते फार. त्या व्यथेचा परिहार केला राजाने तत्वता. ऐसा सन्मान पाहून साधू बोले राजा लागून. राजेंद्र कृपा करून मजाज्ञा देवी जे. स्वामी तुमचे कारागृहे दुःख भोगले बहुत काही. आता लवला ही नगराप्रती पाठवा. आज्ञा द्यावी महाराज जामाता सहमज. ऐसे बोलून सहज उगाच तो राहिला. ऐशी साधूची वाणी ऐकून तेच क्षणी कोशाधिकारी बोलावून आज्ञा करता झाला. द्रव्य आहे याचे संचित ते नौकेत भरून द्या त्वरित. साधू वैश्यास आज्ञा देता जावे आपल्या गृहासी. राजाची आज्ञा घेऊन साधू चालला तेथून नौकेवरी बैसून नदी मार्गे चालला. जामात साधू ते वेळा गीत वाद्य करिता झाला. मंगल करुणे चालला विसरला पूजनास. सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव. पूजन करुणे मनोभाव त्यावरी देव कृपा करे. सर्व कामना देऊन करी त्याचे मनोरथ पूर्ण. ऐसा देव कृपा गण त्या कार्य भजना. सुतुवाच हे शौनकाधिक ऋषीगण. एका हरीचे मेहमान तापत्रयात जे पडेले जना. त्यास कृपे उद्धरतो तो तापस रूप धरून करी साधूंची विटंबना. ती कथा आता गहन ऐका विजय भावे. तापसुवाच नौकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून. साधू बोलले तापत्रे पूर्ण नौके माझी बरेली. आम्ही तज्ञवर बैसून जातो नदी मार्गे करुणी. विरोधी प्रयोजने काय करणे करता. तापस ऐकता वचन मने रथपत्रे करुणी पूर्ण. मने इच्छा त्याची जाण तथास्तु ऐसे होयची. त्यावेळेस सर्व धन गुप्त झाले नौकेतून. साधू ऐसे पाहता जाण बोलत झाला जामात असे. नौकेतील सर्व धन जाऊन रथपत्रे जाण. दिसते मज लागून द्रव्य यातील गेले कोठे. ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला विवळ. विलाप करुणे प्रबळ दुःख शोक करीत असे. तो जामात बोले वचन तापसाचा केला अपमान. आता त्याचे जावे शरण मरण नाही तू तुम्हास. गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण. महाराज तुम्ही कोण न कळे माझ स्वामी या. यक्ष किन्नर गंधर्व की देवांचा ही देव. म्हणे न जाणता प्रभाव सहज वृत्ती बोलिलो. माझ्या विटंबनाचे कारण सर्व सांगावे मजला गुण. तत्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला. तापस वाच आपले मन आपणा ते शत्रू मित्र ऐसे होते. मोठेपणाच्या अभिमानात ते सोडे आता तू साधो. आपले मूढपणाचे योगे भोगिलेशी जे केले मागे. चंद्रचूड समुदाय संगे नारायण पूजित होता. ते अनपत्या मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न. मी यथाविधी तुझं पूजिना ऐसा नवस केलासे. परंतु धन गर्भे भरित पूजा विसरल्यास सत्य सर्व व्यापक तो भगवंत तुझं प्रचित दाविले. पूर्वी ऐसे वर पाहुणे कन्या झाली तुझे लागूने. मूर्ख आता तरी उमज म्हणे. बोलणे रूप दाखविले. साधू करे साष्टांग मन गळ्यात वस्त्र घालून. म्हणे मी अपराधी गहन सततवाणी बोलतसे. जय जय जी सत्यनारायणा. जय 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 अपरंपार गहना. जय जय जी सर्वातीत निर्गुणा विश्वव्यापक तुझी एक. तू सत्वरूपी निरंजन. तू देव कृपेचा सागर पूर्ण. तुझे आधारे प्राणी मात्र जाणाचार्य युगे वर्तते. तू देवादिदेव जगनिवास. तुझे खरा जगदीश. द्रव्यामध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की. माझे बुद्धीचे क्षमापण करे आता कृपा निदान. वारंवार तुझे स्मरण करे नाही मी जानपा. अशी स्तुती करून मुद्रा लक्ष स्थापिले ते तेथे प्रत्यक्ष. मजला आहे तर तुझे चरण साक्ष पोचता घरी पूजिना. प्रसन्न होत नारायण म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण. पुत्र पौत्र समेत जाण नाना भोग भोगशी पै. भोगोनी सर्व संपदा अंती पावसी माझे पदा. न होता तुझा पदा सुखे राहे या लोके. ऐसे देवने वरदान अंतर्धान झालं नारायण. आपले साधू आपले नौकेत बसून पुढे चालता झाला. तो स्वनगराजवळ येत मग घरी पाठविला दूत. तो जाऊन आलेला व ते प्रत हात जोडून सांगे पा. म्हणे साधू जामाता सहित कृत्य कृत्य होण्या येता. तेव्हा ती पतिव्रता कन्येसहित पूजा करी सत्यनारायणाची. पूजा समस्त झाल्यावरी साध्वी निगती झाली सत्वरी. सांगते सखे जनांचे भार नावे कजवे पातली. कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता. पती मुख दर्शनाची उत्कंठा तो तेथे ऐसे वर्तले. अवज्ञा प्रसादाची झाली त्या कारण नौका बुडाले. साधू म्हणे हे त्यावेळी माझे विटंबन कोणी केले. कारागृहे बहुत प्रकार दुःख भोगेल दिवस फार. प्रारब्ध करणे अपार काय करू मी आता. पुत्राविने माझा संसार वृथा झाला दुस्तर. आता माझे जीवाचे धिक्कार अशा प्रकारे विलाप करे. ते पती मरण ऐकून कलावती शोक करू हे दारुणा. इतक्यात लीलावते पूजा सारुणा मंगल करिता आले. जामाताचे निदान
ऐकताच शोकपूर्ण कलावतीचं पुढे घेऊन रुदन करी अपार. स्वामी मी कृतार्थ असता काय झाली ही अवस्था. अधिकार तुझ्या प्रभुत्व आता ऐसे बोलून शोक करी. कन्याचे मुखाकडे पाहे तो मुख मृगांक उतरला आहे. मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धरणी मूर्छिता. कर्दळ स्तंभाचे परी पडताच झाली घाबरी. सावध होऊन येतात सत्वरे पिताचे मुख पाहत असे. रूपे अत्यंत सुंदर नेत्रातून वाहिनी मोत्यासारखे हृदयावर शोभायमान होत असे. हा प्रिय हा नाथ समर्थ मजवरी केला अनर्थ. आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझविणे. पतीचे स्त्री अर्धांग हे वेदांत आहे चांग. अर्धांग जाता अंग कैसे राहील समर्थ. कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युती शोक समुद्रात बुडते मग काय वर्तले ते ऐका. आकाशवाणी ऐसी झाले की कलावतीने पूजा केली. परे प्रसाद न घेता आले म्हणून देव शोभला. आता प्रसाद गेला आदरे तरी पतीसी पावेल सादरे. हे ऐकताच जाऊन तोरे प्रसाद सेविती झाले. त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करुणा. चमत्कार करी पूर्ण सर्व जना देखता. नौक्या पानात भोवती बुडाली ती जामात सहित निघाली. साधू धावून ते वेळी जामातसी भेटला. जामात मृत्यू गृही गेला तो माघारा फिरून आला. हे पाहताची जनाला विस्मय फार झाला. म्हणते सत्यनारायण कोण जाणे त्याचे विधान. पावतो भक्ताला गुण कलियुगी तत्काळ. साधू जामात सहित श्रीकन्येचा धरुणी हात. घरी आले समस्त याचे कथे गौरविले. लक्ष मुद्रांचे स्थापन केले होते ते आणून. पूजा सांभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले. पताका कांचने करून इष्ट सोयरे आप्तजन ब्राह्मण बोलावून वेद घोष करून पूजा करता झाला. सुवर्ण पुष्पे आणि फळे देवांचे अर्पिले सगळे. भक्ष भोज पै सोजवळे नाना प्रकारे करत असे. षोडोपचारे भगवंत पूजेला झाला जामत असे. तर मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तो शिविला. साधू वाच प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध. मी मूढ मम अपराध क्षमा केली पाहिजे. सुर असुरा प्रती नाना गंधर्वाची रीती तुझे जाहते. जगतपती कलासूत्र सर्वांचे तुझे कृपेने चालते तुझे कृपेने बोलते तुझे कृपेने जगते वर्ततात सर्व लोक. आता करून मजूर कृपा करुणा करा जगद्रूपा. माझी पूजा अंगीकारा निजरूपा चिद्रूपा माझी ठाव दे. ऐसे प्रार्थना बोलत तत्काळ करी प्राणीपात ब्राह्मण भोजन करून समस्त तोशिले भूदेव. मित्र बंधू आप्तजना सर्व दिदले भोजन. या लोके सुख भोगोन अंते विष्णुपद पावला. या विधाने करुणा करेल सत्यनारायणाचे पूजन. त्याचे मनोरथ जाण तो देव पुरविला. जी कामना मनातून करेल ती सिद्धी पावेल जाणा. कलियुगी हे पूजन स्वतः प्रगटून चालविले. इथे श्री इतिहास समुचय श्री सत्यनारायण कथा चतुर्थोध्याय. श्री सत्यनारायण भगवान की जय. राधे राधे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. सुत म्हणे शोणकादिका सावधान चित्ते करून एका. कथिता मी कथा नका जने सिद्धी पावेला. अंगध्वज नामे विख्यात राजा प्रजा पालने आसक्त. आस्था झाला त्याचे चरित परिसादरे करुणी. सत्यदेवाच्या प्रसादा टाकून पावला आपदा. राज्य असून संपदा क्षणात नष्ट झाली. एके समय तो नुपती जाऊन घोर वनाप्रती. मारून नाना मृगा प्रते. पावता झाला श्रमाते तो एक देखील वटतरो. जयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरो. त्या माझी तो नुपवरो घेता झाला विश्रांती. तो तेथे देखील अद्भुत सकल गोप आनंदित. सत्यदेवाची पूजा शांत मने करून करता ते. उन्मत्त ऐसा तो नगरपती. सत्यदेवाच्या जाऊन पुढते मन मन पूजाधिक भक्ती नाहीच करता झाला. गोपाळी करून सत्यपूजना द्विजा करून साष्टांग नमना. प्रसादक राजा सनिध ठेवून जाते झाले साक्षेपे. सकाळ मिळून आनंद भरित सेवा सकळ मिळून आनंद भरित प्रसाद सेविते भक्तियुक्त. त्याने करून सत्यदैवता संतोष झाले त्यावरी. नुपमने हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक. याचे हातून प्रसादिक हे कैसे घ्यावे म्या. याचा विचार करून मनात प्रसाद तेसेची टाकून मनात अश्वारूढ होऊन त्वरित तेथून या निघाला. तो मार्गी अपशकुन होता नगरापातला चिंताक्रांत. सदने जाऊन या पाहता तो अनर्थ वर्तला असे. पुत्र झाले सकाळ नष्ट प्रधान न दिसते अष्ट. सकळ जन पावते कष्ट संपत्ती लय पावले. चिंताक्रांत होऊन नृपती विचार करे आपले चित्ते प्रसाद लागे. प्रसाद त्यागे करणे झटते दुःख सागरे बुडालो. म्हणून आता वनात जाणे करावे तुरत. त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे. ऐसा विचार करून नृपती गेला तुरत वनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवणे चित्ते करता झाला व्रताते. यथाविधी व्रताचरणे गोपाळांसी प्रसादार्पुणे. प्रसाद भक्षण स्वयं करुणे नगराप्रतला अवतरिता. त्याने तोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत. ब्रह्मादिकांचाही ज्यांचा अंत नाही सत्य कदापि. ऐश्वर समग्र ही लादले. राज्य स्वतंत्र चालले. पुत्र पौत्र सजीव झाले. व्रत प्रभाव करुणे अंगध्वज नृपती ऐशा परी. दारा सुतांते
दारासुतांचे सुख संसारी भोगणे गेला लोकांतरे देवा सन्निध ऐसे या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता या कथेचा महिमा आता कथतो मी परिसावा. सुत म्हणे गा म्हणे वर्या या व्रताचा महिमा ऐकून या धृत सकळ टाकून या पावते नर सुखाते ऐसे हे व्रत परम पवित्र याचे आचरण करते जे नर पावते पुण्य परा नाही संदेह किंमत हे सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करते सुजान त्याचे मनोरथ परिपूर्ण होतील जाण निश्चय दरिद्रे होईल संपत्ती मान बद्धांचे तुटेल बंधन भीती सकाळी जाई पवन व्रत प्रभावी करून लोकीचे सुख बघून सकळ धृतेचे मौन पवित्र ऐशा वैकुंठ बोल नंतर ते सुखे हो ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर ज्यांच्या श्रवणे सत्वर दुःख नाश पावते या सत्यनारायणा प्रती कोणी काल ऐसे म्हणते सत्य ईश्वर ऐशे ही ख्याते होईल सत्य जग या जगे हे व्रत चार युगे प्रसिद्ध परी कलियुगे त्वरित फलदा याचे नियोगे सत्यदेव विषद संपुष्ट होईल तत्काळ इथे श्री स्कंद पुराण रेखाखंडे शौनकादिक मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाले. इथे श्री स्कंद पुराण रेखाखंडे सत्यनारायण कथा पंचमोध्याय. श्री सत्यनारायण भगवान की जय. राधे राधे. आपण पूर्ण असं सत्यनारायण भगवानांचं हे पूजा झालेली आपली पूर्ण. आता आरती घ्यायची आणि नंतर जय जयकार घेऊन ही पूजा संपेल. आता मी आरती नाही घेत, खूप व्हिडिओ मोठा होईल. तर आपण 11 वेळा विष्णू सहस्रनामाचा एक श्लोकी मंत्र घेऊया, जेणेकरून आपल्या पूजेत काही चूक झाली असेल ती क्षम्य होईल. ओम नमस्तनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाने नमः. ओम नमस्तनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाने नमः. ओम नमस्तनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाने नमः. ओम नमस्तनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाने नमः. ओम नमस्वरंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. ओम नमस्वरंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. ओम नमस्वरंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. ओम नमस्वरंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. ओम नमस्तनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. ओम नमस्तनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शुश्रभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. असं आपण साधं सोपं हे सत्यनारायण भगवानांचं व्रत म्हणजे पूजा केलेली आहे. देवाला फक्त आपला भाव महत्वाचा असतो. तुम्ही काय पूजेमध्ये काय मांडताय काय नाही हे याला काही महत्व नाहीये. तुम्ही ज्या म्हणजे अंतकरणातून जी पूजा करता त्याला खूप महत्व असतं. तुमचा भाव महत्वाचा असतो. चला तर आता आपण जय जयकार घेऊया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. श्री गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय. उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. आजची झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया. श्री सत्यनारायण भगवान यांच्या चरणी अर्पण करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.